सविस्तर घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। दुपारपासून शिंदे यांचा कोल्हापूर दौरा असणार आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत। कोल्हापूरचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचे अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत, तर त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। ज्ञानेश्वर, दोन उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येत आहेत, काय अधिक सांगाल? कसं नियोजन आहे, कसा दौरा आहे? सोहर्णा, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हे अर्ज दाखल करणार आहेत। हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेने धैर्यशील माने आणि कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक या विद्यमान खासदारांना आहे ते उमेदवारी दाखल जाहीर केलेले आहे आणि त्यांचे अर्ज आज आहे ते दाखल होणार आहेत। हे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि या निमित्ताने शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करताना आज आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर आपल्याला माहितच आहे की या दोन उमेदवारांच्या पैकी एका उमेदवाराला बदलावं अशा पद्धतीची अटकळ आहे ते महायुतीच्या घटक पक्षांनी घातली होती। मात्र एकनाथ शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहिले होते आणि 2 दिवसापूर्वी ते कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी सुद्धा अनेक जोडण्या आहेत ते या निमित्ताने लावल्या होत्या आणि डॅमेज कंट्रोल संभाव्य जे होणार होतं ते रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने कोल्हापूरचे हे दोन्ही उमेदवार अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनीच ही निवडणूक आता कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठेची केल्याची पाहायला मिळते आणि त्यामुळे शिवसेनेच्या या दोन्ही विद्यमान खासदारांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळते। ते स्वतः परवा शनिवारी रात्री आल्यानंतर रात्रभर त्यांनी जोडण्या लावल्यानंतर पुन्हा एकदा आज अर्ज दाखल करण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि आज या निमित्तानं अनेकांच्या गाठीभेटी सुद्धा ते घेणार आहेत आणि या निमित्ताने डॅमेज कंट्रोल करत या सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी सगळ्यांनीच एक संघानं उभं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि आव्हान ते करताना पाहायला मिळतात। सोबतच आज रॅलीने ते अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे। गांधी मैदान या ठिकाणाहून ही रॅली निघणार आहे, त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहरवासियांना सुद्धा ते अपील करणार आहेत की महायुतीच्या बाजूने उभे राहावा आणि जे ज्ञानेश्वर, त्यामुळे आज कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीकडे तुमचा दिवसभराचा जो कालावधी आहे तो धावपळीचा असणार आहे। धन्यवाद, तुमच्याकडनं अधिक माहिती घेत राहू। लोकसभा निवडणुकीचे मतदान 4 दिवसांनंतर असताना रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। रामटेकमधील काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आहे। सुनील केदार यांच्या एककल्ली आणि हटखोरी राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला असं गज्जू यादव यांनी म्हटलेलं आहे आणि गज्जू यादव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी ही माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांना अधिक विचारूया। उदय, गज्जू यादव यांनी एककल्ली कारभार सुनील केदार यांचा त्यावर बोट ठेवलाय आणि ते काँग्रेस सोडतायत, काय सांगाल? खरं तर पहिल्या टप्प्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाला तर अवघे शिल्लक 4 दिवस आहेत आणि या 4 दिवसात प्रचार वेगाला आला असताना मात्र आता काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। कारण काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातले हेवीवेट नेते सुनील केदार यांच्या एककल्ली आणि हटखोरीच्या राजकारणाला कंटाळून जे आहेत ते गज्जू यादव यांनी राजीनामा दिलेला आहे। गज्जू यादव हे रामटेकमध्ये 2019 मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते। त्यांनी दुसऱ्या पसंतीची दुसऱ्या नंबरवरची मतं जी आहे ती काँग्रेसची मिळवली होती। असं असताना त्यांनी ऐन 4 दिवसा अगोदर काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे हा काँग्रेसला बसलेला मोठा फटका आहे। सुनील केदार यांच्या नेतृत्वावर नाराजी करत अशा पद्धतीने जर काँग्रेसचे नेते बाहेर पडेल तर नक्कीच काँग्रेस जी आहे ती या लोकसभा निवडणुकीमध्ये जी आहे ती अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे। गज्जू यादव यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रात्री उशिरा जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश देखील होऊ शकतो। त्यामुळे नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला गज्जू यादवमुळे बसलेला हा मोठा झटका असेल आणि याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। बरोबर। उदय, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराला आता फक्त 2 दिवस उरलेत। 17 तारखेला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी प्रचार बंद होणार आहे। त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचारांना आता वेग आलाय। अखेरच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या सभा घेण्यापेक्षा मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे। सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। शरद पवार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता शहरातून रॅली काढत मवियातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। उत्तमराव जानकर हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशी माहिती समोर येते आहे। सोलापूर आणि माढा मतदारसंघावर चर्चा केली जाणार आहे देवेंद्र फडणवीसांशी। सोलापूर निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केलेली आहे। कार्यकर्त्यांशी ते बोलणार आणि मग पुढचा निर्णय घेणार असं ते म्हणतात। महत्त्वाची बातमी येते। उत्तमराव जानकर हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। ही भेट सोलापूर माढा मतदारसंघावर चर्चा करणार याकरता आहे। सोलापूर निवडणूक लढवण्याची केलेली तयारी याविषयी सुद्धा ते फडणवीसांशी बोलतील असं कळतं आहे। आणि जानकर यांनी असं म्हटलंय, उत्तमराव जानकर यांनी असं म्हटलंय की कार्यकर्त्यांशी बोलून मी पुढचा निर्णय घेईन। आमच्या माढा आणि माढा आणि सोलापूर लोकसभा दोन्ही लोकसभेचा तिढा निश्चितपणानं आमच्या धनगर समाजाची लोकसंख्या दोन्ही मतदारसंघामध्ये 10 लाखाच्या आसपास आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी माळशिरस विधानसभेचे तिकीट मला मिळेल अशी जवळजवळ तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री होती, परंतु ते तिकीट काही मिळालं नाही। त्यामुळं संपूर्ण कार्यकर्ते आमचे नाराज झालेले होते। त्यानंतर मी राष्ट्रवादीमधून विधानसभेची निवडणूक लढलो, पण फार थोड्या मताने हारलो। आता मात्र सोलापूर लोकसभेची तयारी भारतीय जनता पार्टीने मला करायला सांगितलेली होती। आमचे हजारो लोक सोलापूर मतदारसंघाचा सगळा आढावा घेत होते, भेटीगाठी घेत होते आणि तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे। सगळं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होतंय का दिल्लीला होतंय माहीत नाही, परंतु निघालेला आहे। पण जर आज मुंबईमध्ये जर या तिढा सुटला नाही तर मग तुम्ही अमित शहाची दिल्लीला जाऊन भेट घेतात? नाही, आता पुढं काय ठरवलंय माहीत नाही। इथल्या चर्चेमध्ये काय चर्चा होती आणि त्या चर्चेनंतर आमच्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन निर्णय होईल। जर माहितीकडून जर उमेदवारी निश्चित नाही झाली, आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी बोलूया। जितेंद्र, उत्तमराव जानकर आज फडणवीसांची भेट घेतायत तर, पण नेमकं काय सांगाल? काय मनात सुरू आहे? चर्चा काय आहेत? किती वजन आहे त्यांचं? काय घडू शकतं? सुवर्ण, आपण बघितलं की गेल्या पंचवार्षिकला ते उभे होते, परंतु थोड्या मताने त्यांचा पराभव झालेला आहे। आणि आज आपण बघतोय की माढा लोकसभा असेल किंवा सोलापूर लोकसभा असेल, या जागेचा तिढा सुटला नाही। म्हणून आज बारामतीतून उत्तमराव जानकर असतील, रणजितसिंह निंबाळकर असतील, शहाजीबापू पाटील आणि जयकुमार गोरे असे 4 भाजपचे नेते हे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी बारामतीतून त्यांनी विमानाने प्रस्थान केलेलं आहे। आणि आता जे माढा लोकसभा आणि जे सोलापूर लोकसभेचा जे तिढा आहे ते अजून सुटलेला नाही। या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर कसा ते तिढा सुटतो, खरंच रणजितसिंह मोहिते पाटील हेच माढ्यातून उमेदवार लढणार का अजून दुसरे कोण उमेदवारांना ते संधी देतात? आणि आपण बघितलंय की राष्ट्रवादीतून गेलेले उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितलं होतं। कार्यकर्त्यांनी त्याची तयारी देखील केली होती, परंतु त्यांना अचानक त्यांचं उमेदवारी नाकारलेली आहे। आणि मग असं नक्की जितेंद्र, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। शहाजी बापू यांची काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भातली ती आपण जाणून घेऊ। मी नागपूरपर्यंत आहे।
आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं आम्ही त्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चाललो आहोत. काही प्रश्न आमच्या माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही त्यांची सोडवणूक झालेली नाही आणि खास करून उत्तमराव जानकरांचा प्रश्न हा सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं त्या कारणासाठी आम्ही जात आहोत. उत्तमराव जानकरांनी आमच्याबरोबर गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून एक संघर्षाची चळवळ केलेली आहे. अशा चळवळी या नेत्यावर कोणताही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे. मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक आहे. या बैठकीत समन्वयक समितीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. याबाबत ही महत्त्वाची बैठक असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, मात्र आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडली नाही असं अमित शहा म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पुत्र मोहामुळे शिवसेना फुटली असं म्हणत शहांनी उद्धव ठाकरेंवरच घणाघात केला. तर मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असं अमित शहांनी पवारांना सांगितलं. काँग्रेसच्या काळात तुम्ही मंत्री होता त्यावेळी महाराष्ट्राकरता तुम्ही काय केलं असा सवाल अमित शहांनी केला. तर गेल्या 10 वर्षात 5 राज्यांमधील नक्षलवाद संपवला असं शहांनी ठणकावून सांगितलं. उद्धव ठाकरे को देख रहा हूं, वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने. शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली. मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने, हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी. उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी. और आज देखिए साहब, यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने. कांग्रेस का क्या हाल हुआ? आधी शिवसेना और आधी एनसीपी ने पूरी कांग्रेस को आधी करने का काम कर दिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप अमित शहांनी केला. जोपर्यंत भाजप राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही आरक्षण काढणार नाही आणि काढू देणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे असं शहा म्हणाले. दरम्यान काँग्रेसनं इतक्या वर्षात राम मंदिर बनवू दिलं नाही, उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच अयोध्येत राम मंदिर तयार झालं असा पुनरुच्चारही शहांनी केला. बहुमत का उपयोग धारा 370 को हटाने के लिए जरूर किया. हमने बहुमत का उपयोग ट्रिपल तलाक को समाप्त करने के लिए जरूर किया. राहुल बाबा, लोगों को गलतफहमी मत फैलाओ. आज मैं भंडारा गोंदिया वालों को कहकर जाता हूं, जब तक भारतीय जनता पार्टी राजनीति में है ना हम आरक्षण को हटाएंगे ना हटाने देंगे. ये भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी की गारंटी. सालों तक ये कांग्रेस पार्टी राम मंदिर के मुद्दे को अटकाती रही, लटकाती रही, भटकाती रही, नहीं बनने दिया. मोदी जी ने 5 साल में ही कोर्ट का फैसला भी लाया, भूमि पूजन भी किया और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा भी कर दी. और इस 17 तारीख को 500 साल के बाद रामलल्ला अपना बर्थडे अपने भव्य मंदिर में भी बताएंगे.
10 साल के अंदर महाराष्ट्र, ओडिशा, हैदराबाद, तेलंगाना, बिहार, झारखंड, इतने राज्यों से नक्सलवाद को समाप्त करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और मैं आपको कहने आया हूं भाइयों बहनों, एक मोदी गारंटी है, मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बना दो, 3 साल में छत्तीसगढ़ से भी नक्सलवाद को समाप्त करने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी। एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।